पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। विद्युत, मी शट अप! एकही शब्द बोलू नकोस। काहीही बोलण्याचा आणि कोणतेही एक्सप्लेनेशन देण्याचा अधिकार तू गमावलायस, कायमचा। शिल्पी, मी आहे ना तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, खरं प्रेम केलं। फक्त एका आशेवर की आज ना उद्या तुला तुझ्या चुकांची जाणीव होईल आणि तू माझ्याकडे परत येशील। तुझे सगळे हट्ट मी पुरवले, तुझा जिद्दीपणा, तुझा तिरकट स्वभाव सगळा सहन केला। पण काय प्रेम मिळवायला नशीब लागतं आणि ते पचवायला लायकी, जी तुझी नाहीये, नाहीये तुझी। माझ्या ताईबद्दल इतकं विष भरून ठेवलंयस मनात। शिल्पी, मी तुला ना अल्लड समजत होतो, अल्लड, पण तू एक नंबरची कपटी आहेस। आणि यानंतर तू स्वतःहून जरी परत आलीस ना तरी मला नको आहेस तू। शिल्पी, तू मला माझ्या आयुष्यात नको आहेस। तू जे केलंयस ना माझी बायको कधीच करू शकणार नाही, माझ्या मुलाची आई ते कधीच करू शकत नाही। आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला, कायमचा। विद्युत, नाही बाबा, मी असं बोलून निघून नाही जाणार आहे। वकील आहे ना मी रीतसर माझा डिवोर्स फाईल करणार आहे। माझी सगळी प्रॅक्टिस पणाला लावणार आणि माझ्या मुलाची कस्टडी मी माझ्याकडे घेणार, कारण या आशाबाईकडे ना माझ्या संजू मला मोठा होऊ द्यायचा नाहीये। शिल्पी, इट्स ओव्हर। ओव्हर। विद्युत, इतकं सगळं झालं मग मला कोणी उठवलं का नाही? काय सांगायचं तुला? याच घरातील एका व्यक्तीने तुला पलंगावर बसवून ठेवलं। थेट सोड चिठ्ठी द्यायचं बोलला तुमचा जावई। काय बोलणार मग तो? शिल्पीने जे काही केलं त्यावर योग्यच केलं त्यांनी। वहिनी, मला माफ कर, प्लीज मला माफ कर। चुकलं ग माझं, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून। मी विद्युतला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हे सगळं मी मुद्दाम नाही केलं, पण तू माफ कर मला। ₹10,00,000 कुठून आणलेस? मी काय विचारतोय शिल्पी, ₹10,00,000 कुठून आणलेस? मैत्रिणीकडून घेतले। मैत्रिणीकडनं? इतके पैसे? 2-3 मैत्रिणींकडून थोडे थोडे जमावले। आजच्या सगळ्यांचे पैसे परत गेले पाहिजेत। ते देईन मी, ते इम्पॉर्टंट आहे का बाबा? आजच्या आज सगळ्यांचे पैसे परत करायचे। शिल्पी, सगळं विचित्र आहे। इतकं खोटं, इतकी लपवाछपी, 10,00,000 गोळा केलीस तू? अगं आई, मी खूप घाबरले होते। मला असं वाटलं की हे सगळं घरी कळलं तर
असं सगळं होईल म्हणून मला खूप भीती वाटत होती आणि म्हणून मी नाही सांगितलं. हे सगळं करताना तुला भीती नाही वाटली? कुणाच्या तरी जीवाबरोबर खेळतेस तू. आणखी किती गोष्टी दाखवून ठेवले तू पैसे देऊन? नाही बाबा, नाही हो, नाही. माझं चुकलं, मी मान्य करते. तुमच्या मुलीला एकदा माफ करा बाबा. चुकलं माझं, चुकलं 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 चुकलं. शिल्पी बास, काय चालवलंयस हे? खूप मोठी चूक झाली आहे माझ्याकडून, पण ती चूक सुधारण्यासाठी मला एक चान्स मिळाला पाहिजे. मिळालं पाहिजे ना वहिनी. दादा, वहिनी, मी सगळ्यांसमोर मान्य करते आज की मी तुझं पार्लर बंद व्हावं म्हणून केला प्रयत्न, तुझा बिझनेस बंद पाडण्यासाठी प्रयत्न केला, पण तुला कधीच मारण्यासाठी मी नाही प्रयत्न केला. हे सगळं काहीतरी वेगळंच होऊन बसलंय. मला फक्त एक संधी दे बहिणी, एक. प्लीज विद्युतला समजावून सांग, कारण तू जर समजावून सांगितलं तर तो नक्की ऐकेल. सांगशील ना? सांगशील ना वहिनी? प्लीज सांग मला, सांगशील ना तू त्याला? ठीक आहे, नको सांगूस, कोणीच काही सांगू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर विद्युतनी त्याचा निर्णय बदलला नाही तर मी माझ्या जीवाचा काहीतरी बरं वाईट करून घेईन. शिल्पी, परमेश्वरा, माझ्या मागचा मनस्ताप काही केला कमी होत नाहीये. विद्युत सारखा माणूस अशी टोकाची भूमिका, टोकाचे निर्णय घेऊ शकत नाही. बाबा, तुम्ही विद्युतला गृहीत धरताय. अरे श्रेय संतापाच्या भरात बोलला असेल तो, म्हणून रागाने घेतलेला निर्णय त्याचा फायनल निर्णय नसणार. का नाही करणार? माझ्या बायकोनी जर माझ्या बहिणीच्या विरुद्ध असं काही केलं असतं, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असता, तर मी सुद्धा हेच केलं असतं, हाच डिसिजन घेतला असता. नुसतं बडबडून गेलो नसतो. नेमकं तुझं म्हणणं काय आहे? मोडून टाकायचा त्यांचा संसार? अगं अश्विनी, तू तरी काहीतरी बोल. कुणी काही बोलू नका. खोबरे शेंगदाणे अर्धा किलो नको, 1 किलोच घेते. गूळ पण जास्तीच मागवते. अहो मी काय म्हणते, यावेळेस सामान जरा जास्तीच मागवते. हा, आशूकडे पण द्यायचंय ना तिळगुळ बनवून. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. आणि गुळपोळ्या पण बनवीन मी. श्रेयसरावांना आवडतात ना, आणि मुलांना सुद्धा आवडतात, त्यामुळे जरा जास्तीच बनवीन. सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. अहो काय झालंय तुम्हाला? तेच बोलताय सारखं. अगं, या पुस्तकात असं म्हटलंय की हे वाक्य म्हटल्यामुळे घरातले होणारे कलह कायमचे थांबतात. बघू तरी कुठचं पुस्तक आहे? हे बघ, सुखी संसाराची गुरुकिल्ली. हो, आणि ह्यात असंही म्हटलंय कमल की जगातली प्रत्येक व्यक्ती चुकीची असू शकते, तुमची बायको सोडून. छान. कितीही वाचलं तरी माझं बरोबर आहे असं तुम्हाला कधी वाटतच नाही. वाटो न वाटो, वागतो मात्र तुझ्या मनासारखाच ना. वा, कोणी ऐकलं ना तर अगदी खरंच वाटेल. हो, मग खरंच आहे ते. माई, अप्पा, येतो मी. अरे विद्युत, नाश्ता नाही केला, निघालास कुठे? नाही, नको. हे बघ विद्युत, उपाशी पोटी जायचं नाही, नाश्ता करून जा. माई, मला भूक नाहीये. अरे नाश्ता करायला कितीसा वेळ लागतोय, बस लवकर.
ये 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 बस. हे बघ तुझ्या आवडीचे पराठे केलेत. हा तयार आहे नाश्ता. घे बघू घे. आणि काय रे, काल रात्री सुद्धा लेट आलास आणि तसाच झोपून गेलास. जेवला सुद्धा नाहीस तू. भूक नव्हती मला. मग आता खा व्यवस्थित. हा अहो मी काय म्हणते, ऐकताय का? आज आपण गायत्री सिल्क मध्ये जाऊया. माझ्या मनात काय आलंय माहितीये का, आता सगळं छान चाललंय ना, तर आपण संक्रांतीच्या निमित्ताने अश्विनीला आणि शिल्पीला साड्या घेऊयात. काय झालं? काही नाही, मला भूक नाहीये. असं काय बघतोय हा? मला भूक नाही, माझं पोट भरलेलं आहे. ही 2 वाक्य नवरा बायकोच्या भांडणातून आलेल्या प्रचंड मानसिक तणावातून बोलली जातात. असं पुस्तकात लिहिलं आहे इथे. कमल, जरा नॉर्मल वाग त्याच्याशी. आता लगेच काय झालं वगैरे असे प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडू नकोस. हो विद्युत, तुला जेव्हा वेळ असेल ना तेव्हा मला त्या स्टेशन रोडच्या मार्केटला सोडशील का? संक्रांतीसाठी वाण घ्यायचेत मला. आणि यावेळेस ना मी संक्रांतीचं हळदी कुंकू मोठं करायचं म्हणते. अश्विनी येईल आणि तिच्याबरोबर शिल्पी सुद्धा येईल. माई, शिल्पी या घरात येणार नाही. असं काय म्हणतोयस तू? नाही, काही नाही, पण माझं एवढंच म्हणणं आहे की अनावश्यक खर्च टाळा. त्या साड्या वगैरे आणायची ना काहीच गरज नाही, आणि गोंधळ घालण्याची सुद्धा. येतो. याचं काहीतरी बिनसलेलं दिसतंय हा मला. ते दिसतंय मला, पण कमल मला असं वाटतं यावर चर्चा नको. नाही, कसं असतं ना, कधी कधी आपण मुद्दा ताणून धरतो उगीच, आणि मग वाद चिघळत जातो. आधीच त्या दोघांचं आता आणखीन काहीतरी झालं नसेल ना? नाही, मला नाही वाटत अजून काय होईल. हा, आणि जे काही झालं असेल ते त्यांचं त्यांनाच सोडवू देत कमल. आपण त्या दोघांच्या मध्ये न पडलेलंच बरं. बरोबर आहे तुमचं. काय सिद्ध करायचं होतं मयू तुला? हे बघ, मला जर हे सगळ्यांना सांगायचं असलं असतं ना तर मी कधीच सांगितलं असतं. तुला असं वाटतंय का की तुझ्या आईपेक्षा तुला जास्त कळायला लागलंय? मयू, हा गैरसमज ना दूर कर. तुझे केलंयस ते मला अजिबात पटलेलं नाहीये. आई, मला नव्हतं माहिती की हे सगळे या लेवलला जाईल. मी फक्त तुझ्यासाठी केलं. तुला माझ्यासाठी काही करायचंय ना तर एकच गोष्ट कर बाळा, तुझा अभ्यास मन लावून कर. तुला तो कोर्स पूर्ण करता आला नाही म्हणून ती सल माझ्या मनाला सारखी लागून राहिलीये. आणि आता आपल्यावर ही वेळ नको ना म्हणून मी पैसे कमवण्याचे प्रयत्न करते, तर तू अभ्यासाकडे लक्ष द्यायचं सोडून हे सगळं करत बसलीस. अगं मी फक्त... हे बघ, आता काही बोलू नको. मी सांगते ना ते नीट ऐक. 2 दिवसात तू 1 महिन्यासाठी रंजू मावशीकडे पुण्याला जा. रंजू मावशीकडे का आता? मग जो कोर्स तुला इथे पूर्ण करता आला नाही ना तो तिथे जाऊन पूर्ण करता येईल. माझं रंजू मावशीशी बोलणं झालंय आणि तिला मी तुझे स्कॉलरशिपचे पेपर्स पाठवले होते. तिने तिच्या कॉलेजमध्ये तुझ्यासाठी स्पेशल परमिशन काढली आहे. त्यामुळे तुझा हा कोर्स तुला तिथे जाऊन कंप्लीट करता येईल. आणि तुझ्या सरांशीही माझं बोलणं झालंय. आई, तू सरांसोबत कधी बोललीस? मयू, तू आता मला एकही प्रश्न विचारू नको. तुला जरी वाटत असलं ना की तू खूप मोठी झाली आहेस तरी तसं नाहीये. जे मी सांगते ते ऐक. तू जा आणि तुझी बॅग भर. 2 दिवस राहिलेत फक्त. आई, मी पुण्याला... मयू, मी सांगितलं ना तुला जा. मला प्राजू मावशीशी बोलायचंय, तेव्हा जा आणि दार लावून घे. अशू, अगं तिनं जे काही केलं ते तुझ्यासाठी केलं ना? प्राजू, तिने जे केलं ते केलं, पण तू काय केलं अगं? हे बघ प्राजू, मला माहितीये तुम्ही दोघींनी जे काही केलं ते माझ्यावर प्रेम आहे म्हणून केलं, पण ह्या प्रकारे तुम्ही खूप मोठी चूक केलीये. आणि शिल्पीनं जे केलं ते
ते बरोबर होतं का? नव्हतं बरोबर, पण तिने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचं का? आशू, अगं तुला समजत का नाहीये? आम्ही हे सगळं केलं ना त्यामुळेच आपल्याला कळलंय की ऍक्सिडेंट सुद्धा तिनंच घडवून आणला होता. कळलं नसतं तरच बरं झालं असतं. त्याच्यानंतर जे घरात झालंय ना ते तरी निदान झालं नसतं अगं प्राजू. आशू, अगं तुला का समजत नाहीये, का कळत नाहीये की हे जे वागणं आहे ना हे नॉर्मल नाहीये. अगं मिळू दे शिक्षा तिला, तिनं जे काही केलंय ना त्याची शिक्षा तिला मिळू दे. अगं तिच्या चुकीची शिक्षा संजूला का द्यायची? त्याचा काय दोष आहे? आणि तुला जर काही झालं असतं तर कुहू आणि मयूचं काय झालं असतं याचा विचार केला का ग तिनं? नाही ना. आशू, अगं तू तिला माफ करू शकते पण मी नाही करू शकत तिला माफ. आणि मी सांगते ती इतकी निर्लज्ज आहे ना, म्हणजे तिला आत्ता सुद्धा एवढं सगळं होऊन सुद्धा आहे ना तिच्या मनावर काहीच परिणाम झाला नसेल. तिने ही जी काही नाटकं केली ना घरात, मी आत्ता सांगते की ती बाहेर जाऊन आहे ना आत्ताही मजाच मारत असेल. शिल्पी बोल ना काहीतरी. किती वेळ अशीच बसणार? मी फक्त तुझे पैसे परत करायला आले होते. आर यू शुअर? तुझे घरात सांगितले मैत्रिणीकडून पैसे घेतलेत त्याच्यावर घरच्यांचा विश्वास बसलाय? मला नाही माहिती. मी निघते. शिल्पी एक मिनिट. शिल्पी अशी नको ना जाऊ. आय नो तुला खूप त्रास होतोय, तू खूप शॉक मध्ये आहेस आणि असणारच, आणि हे सगळं माझ्यामुळे हेही मला माहिती आहे. बट ट्राय टू अंडरस्टँड. मी तुला असं नाही पाहू शकत शिल्पी. प्लीज नॉर्मल हो. विद्युतने मला माफ केलं की होईल मी नॉर्मल. तू असं काही करणार नाही. म्हणजे विद्युत आलेला मला भेटायला. तो जो काही विचार करतोय त्याबद्दल ही इज व्हेरी सिरियस. विद्युत, तू काल जे काही बोललास ते सिरियसली बोललास हे माहिती आहे मला. आपण इथे बसून डिस्कशन का करतो? हे माझ्यासोबत माझ्या बहिणीचा नवरा नाही, माझ्या बायकोचा भाऊ बसलाय, आणि म्हणून मला या डिस्कशन मध्ये ना इंटरेस्ट नाही. इम्पल्सिव्ह होऊन रागाच्या भरात बोलणारा तू नाहीस. ती घाणेरडी सवय मला आहे, तुला नाही. विद्युत, म्हणूनच मी आज खूप विचार करून तुझ्याशी बोलायला आलो. शिल्पीने जे काही केलं त्यासाठी मी तिला पाठीशी घालणार नाही. पाठीशी काय मी तिला माफही करू शकणार नाही. अश्विनी आणि माझ्यामध्ये जे काही मतभेद आहे ते एका ठिकाणी. शेवटी ती माझी बायको आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम. शिल्पी सुद्धा माझी एकुलती एक बहीण आहे रे. बहीण काय, माझ्या मुलीसारखीच आहे. खूप हट्टी आहे, जिद्दी आहे, स्टबर्न आहे, सगळं मानतो मी. पण असं असून सुद्धा माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. मला एक गोष्ट माहिती आहे की तुझंही तिच्यावर खूप प्रेम आहे. पण मी संजू शिवाय नाही राहू शकत. शिल्पी, मीही वकील आहे, मलाही कायदा कळतो. विद्युत काही बोलला तरी संजूची कस्टडी तुझ्याकडेच राहील. संजू तुझ्याच जवळ राहील. शिल्पी, शांत हो शिल्पी. मी विद्युत शिवाय सुद्धा नाही राहू शकत. तुमचं लग्न झाल्यापासून तिने खूप चुका केल्या. संजूला घेऊन त्या घरात निघाली, इकडे आली, इकडे राहिली, ही तर सगळ्यात मोठी चूक. पण तेव्हा सुद्धा विद्युत तू सगळं मॅच्युअरली हँडल केलंस. पेशंटली तिचं ऐकलं, समंजसपणे सगळं सांभाळून घेतलंस. पण हे सगळं माहीत असताना सुद्धा ना, एक भाऊ म्हणून माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुझ्याकडे. तुझ्या डिसिजनच्या आड मी येणार नाही,
पण हे डिसिजन घेण्याच्या आधी परत एकदा विचार कर, एवढीच रिक्वेस्ट आहे माझी. माझ्या बहिणीला एक चान्स दे, लास्ट चान्स प्लीज. जो ऍक्सिडेंट झाला त्यामध्ये माझ्या बहिणीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर तू हेच म्हणाला असतास